हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुमच्यासाठी एक छोटीशी कविता घेऊन आली आहे। कवितेचं नाव आहे संत ज्ञानेश्वर। असं म्हणायला हरकत नाही की संत ज्ञानेश्वरांच्या चरणी ही शब्दसुमने मी अर्पण करत आहे। कविता आवडल्यास कवितेला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आपण ऐकूयात कविता संत ज्ञानेश्वर। संत ज्ञानेश्वर असती सकळांची माऊली, संत ज्ञानेश्वर असती सकळांची माऊली, अखंड ज्ञानाची ज्योत अशी लिहिली ज्ञानेश्वरी, अशी लिहिली ज्ञानेश्वरी। बालपणी होते कष्ट, बालपणी होते कष्ट, होता मुक्ताईच्या मायेचा पदर, होता मुक्ताईच्या मायेचा पदर। भावंडामध्ये सारे जग, भावंडामध्ये सारे जग, होता हरी नामाचा आधार, होता हरी नामाचा आधार। सखा लाभला नामदेव, सखा लाभला नामदेव, गाव होते ते पंढरपूर, भारतभराची देखील तीर्थक्षेत्रे, जोडीले वार करी तिथले, जोडीले वार करी तिथले। अभंग रचले सुंदर, अभंग रचले सुंदर, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, सांगितले ज्ञानेश्वरीत, सांगितले ज्ञानेश्वरीत। ग्रंथ रचला अमृतानुभव, ग्रंथ रचला अमृतानुभव, हरिपाठामध्ये सांगितले हरी नामाचे महत्त्व, हरिपाठामध्ये सांगितले हरी नामाचे महत्त्व। तुम्हा आम्हा समजण्यास, तुम्हा आम्हा समजण्यास, भगवद्गीता लिहिली मराठीत, भगवद्गीता लिहिली मराठीत। असे हे निवृत्तीनाथाचे लाडके शिष्य, असे हे निवृत्तीनाथाचे लाडके शिष्य, आध्यात्मिक लोकशाहीचे बीज पेरले चंद्रभागेच्या सानिध्यात, ज्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज पेरले चंद्रभागेच्या सानिध्यात। साऱ्या विश्वाला दिले पसायदान, साऱ्या विश्वाला दिले पसायदान, वारकरी संप्रदायाचा रचुनिया पाया, वारकरी संप्रदायाचा रचुनिया पाया। अवघ्या 21व्या वर्षी, अवघ्या 21व्या वर्षी संजीवनी समाधी घेऊन, भक्तांची लाडकी माऊली, भक्तांची लाडकी माऊली, निघाली लाडक्या हरीला भेटाया, निघाली लाडक्या हरीला भेटाया। अवघ्या 21व्या वर्षी समाधी संजीवनी घेऊन, भक्तांची लाडकी माऊली, निघाली लाडक्या हरीला भेटाया, लाडक्या हरीला भेटाया। थँक्यू फ्रेंड्स।